कोल्हापुरातही महापालिकेतलं सत्तेचं गणित बदलण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं शिवसेनेशी युती होण्याची शक्यता चाचपून पाहिली आहे आणि राज्यातील गणित बदलली तर कोल्हापुरातही अशक्य वाटणारी युती नक्की होणार असं सांगण्यात येत आहे। कोल्हापुरात काँग्रेस शिवसेना सोयरिकीची चर्चा। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आकडेमोड। काँग्रेसच्या अवतानाला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध। महापालिका निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आल्यासारखी स्थिती आहे। प्रत्येक महापालिकेत विचारांच्या विरोधात जाऊन युती आणि आघाडीची चाचपणी होताना दिसते। कोल्हापूरही त्याला अपवाद राहिलेला नाहीये। कोल्हापुरात महायुतीची सत्ता आली आहे, पण सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनं सत्तेचं गणित जुळतंय का याची चाचपणी सुरू केली आहे। कोल्हापुरात काँग्रेसचे 34 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 15 नगरसेवक मिळून 49चं बहुमत होणार आहे। ही शक्यता काँग्रेसनं अगदीच नाकारलेली नाहीये, पण पडद्यामागच्या गोष्टी सर्वांसमोर कशा बोलायच्या असं सांगून काँग्रेस प्रस्तावाबाबत आशावादी असल्याचे संकेत सतेज पाटलांनी दिले होते। आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। आपण जसं ह्या निकालानं जर जर तेवढे नगरसेवक आले असते ते तर आम्हाला अप्रूव्ह झाले किंवा आम्ही त्याला अप्रूव्ह झालो असतो, तर महापौर पण त्यांना दिला असतं। जसं शिंदे सेनेचे जर काही नगरसेवक आपल्याला बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे। कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे। काँग्रेसला पाठिंबा देणार नाही किंवा काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली आहे। हसनजी मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि यामध्ये त्यांची तिघांचीही भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिलेली आहे। आम्ही या ठिकाणी लढाईला सेनापती म्हणून पुढे जात असलो तरी दारुगोळा पुरवायचं काम या सर्वांनी केलेलं आहे आणि दारुगोळा पुरवत असताना सर्व एकत्रित करून या सगळ्या दृष्टीनं पुढे कसं जाता येईल किंवा सत्तेपर्यंत कसं जाता येईल या 3 नेत्यांनी सगळे निर्णय घेतलेले आहेत आणि आजही ते निर्णय घेताना या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील असतील, मुश्रीफ साहेब असतील, आबिटकर साहेब असतील, हे चुकीचा निर्णय घेणार नाहीत। या ठिकाणी निश्चितपणे नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल, तो पहिला होईल, दुसरा होईल, तिसरा होईल हा विषय नाही आहे। राष्ट्रवादीला देखील आम्ही या ठिकाणी योग्य तो न्याय देऊ। शिवसेना युतीसाठी नो नाय नेवर अशा भूमिकेत आहे। यावर काँग्रेसनं शिवसेना नेत्यांची फिरकी घेतली आहे। सतेज पाटलांनी अधिकृतरित्या अशा युतीबाबत कोणतंही वक्तव्य केलं नसताना शिवसेनेचे नेते स्पष्टीकरण कशाला देतात असा सवाल उपस्थित केला आहे। प्रसार माध्यमामध्ये किंवा समाज माध्यमामध्ये पडद्यामागील चर्चा या अधिकृत नसतात। अशा चर्चा ज्या चालल्या होत्या अशा चर्चांना आपण का घेताय असं बंटी साहेबांना बोलायचं होतं आणि त्यानंतर त्याबद्दल कदाचित कोल्हापूरकरांचं मन असेल, जनतेची ती इच्छा असावी म्हणून त्या पुन्हा पुन्हा प्रसार माध्यमामध्ये सामाजिक प्रसार आपले जे सोशल मीडिया असेल यामधून त्या विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा होत गेली। पण असं कोणत्याही प्रकारचं अधिकृत विधान आदरणीय सत्यरूप बंटी पाटील साहेबांनी केलेलं नव्हतं आणि मग त्यांनाही जर हे अधिकृत विधान नव्हतं हे राजेश क्षीरसागर साहेबांना माहिती असताना देखील मग त्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ का आली? राज्याच्या राजकारणात वैचारिक बांधिलकी राहिलेली नाहीये। ज्या मनसेवर टीका केली त्याच मनसेसोबत शिवसेना डोंबिवली सत्तेचा सारीपाठ मांडण्याची तयारी करते। त्यामुळे कदाचित मुंबईला घेतलेली शपथ शिंदे कोल्हापुरात विसरतील आणि नव्या युतीचं घोडं पंचगंगेत न्हावून निघेल अशी चर्चा पुढचे काही दिवस सुरू राहील। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।